दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेला आणि विजय केंकरे यांनी दिग्दर्शित केलेला पत्रापत्री हा प्रपंच बघितला. दिलीप प्रभावळकरांचं लेखन नर्म चिमटे काढणारं आणि सगळं आजच्या पिढीशी रिलेट करणारं प्रचंड आवडलं. खरं म्हणजे पु ल देशपांडेंनंतर अशा प्रकारचं लेखन आणि अशा प्रकारचं निरीक्षण आणि अशा प्रकारची काही कॅरेक्टर उभी करणं, या ज्या पत्रापत्रीमध्ये जी कॅरेक्टर उभी केलेली आहेत त्यांनी, त्यांचे वडील असतील, त्यांची बायको असेल, त्यांच्या मित्राचा मुलगा असेल, हे कवी असेल, ही सगळी कॅरेक्टर ही पु ल देशपांडेंच्या पठडीतली मला वाटली. आणि त्या कवीच्या तोंडीची कविता आहे ती बघून तर मला आत्र्यांच्या विडंबन गीतांची आठवण झाली, केशवसुतांच्या कवितांची मला आठवण झाली. आणि अर्थात दोघांचाही वाचिक अभिनय, पण हे खरं म्हणजे अभिवाचन म्हणता येते, परंतु हा अभिनय मला असं वाटतो जास्त महत्त्वाचा आहे. त्या प्रत्येक शब्दातून, त्या प्रत्येक वाक्यातून, त्या प्रत्येक परिच्छेदातून, त्या प्रत्येक संवादातून एक काहीतरी मर्म बाहेर काढणं आणि साधंसुद्धा वाटणारी गोष्ट ही हळूहळू पटत जाते, हळूहळू आपल्याला ती काबीज करते आणि हळूहळू ती आपल्या मनावर परिणाम करते. हा या पत्रापत्रीचा सर्वात मोठं यश आहे असं मला वाटतं. हॅट्स ऑफ टू दिलीप भैया. आणि विजयने अभिनेता म्हणून सुद्धा सुंदर काम केलं आहे, दिग्दर्शन तर केलंच आहे, त्याला दिग्दर्शनाची आवश्यकता होती, ते व्यवस्थित त्यांनी सगळं केलेलं आहे. मी निर्मात्यांचं अभिनंदन करतो, संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. बारीक बारीक गोष्टी ज्या एकत्र आलेल्या आहेत, पत्रापत्री हा प्रत्येक मराठी माणसाने बघण्याचा प्रकार आहे. पत्रापत्री नुसती करून चालणार नाही, ती इथे येऊन बघायला लागेल. धन्यवाद.